नाही ठीक आहे. पहिले हे सांग की आपण आता सुरुवातीला काय करायचंय. आपण ऍडव्हर्टाइजमेंटच्या क्लिपने सुरुवात करणार आहोत सर. ओके ठीक आहे, आपण असंच करूया. ऐक, मी तिथे वर तुझ्यासाठी आणि पॉलिनसाठी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. मला मात्र मेन हॉलमध्ये थांबावं लागेल कारण मला स्पीच द्यायचंय, त्यामुळे स्टेजच्या जवळच थांबावं लागेल मला. आम्ही तुमच्या सोबत सुद्धा बसू शकतो डॅड. तुला पॉलिन सोबतच राहावं लागेल आणि तू तुझ्या डॅडवर लक्ष ठेवलंस तरीही चालेल बरं का. तिथे का? हो तिथेच. ठीक आहे, मी जरा बाहेर चाललोय. हा बरं ऐकलं का? काय नाव आहे तुझं? अहमद. अहमद. अरे देवा, अरे बापरे, अरे बापरे, अरे देवा, खूप थकले मी. यार केवढे पाय दुखतात माझे. काय झालंय तुझे सनीम? तू किराणाच्या दुकानात किती आनंदी होतीस, तिथे निवांत बिस्किट्स खात बसायचीस आणि इथे काय करतेस तू? काय करतेस? असं चेहरा पाडून का बसलीस? सगळे लोक पार्टीला गेलेत आणि आपण इथेच बसलोत. ओह गॉड, मी खूप दमले, मी नाही येऊ शकत. तुला हवा असेल तर मी इथून ड्रेस घेऊन येतो. मला नकोय ड्रेस. तसंही त्यांना नाही कळणार की मी पार्टीत नाहीये कारण मी एक नवीन एम्प्लॉई आहे. मला आराम करू दे ना प्लीज. अगं हे आपण PR चं काम करतोय. हे बघ, इतरांनी तुला पाहायला हवं जेणेकरून ते तुला लक्षात ठेवतील. आणि ही पार्टी आपल्यासाठी खूप खास आहे आणि जर का तू नाही गेलीस तर त्यांना काय वाटेल की तुला कसलीच पर्वा नाही आणि ते तुला काढून टाकतील. मग विचार कर. तुला नोकरीवरून काढण्यात येत आहे. मला माहित होतं हे असंच होणार. तुझ्या वडिलांनी माझ्याकडून पैसे घेतलेले आहेत. तू माझ्याकडून पैसे उधार घेतलेस. शेवटी आपलं लग्न झालं सनीम. मला किस करू दे प्लीज. ओ गॉड, जे जरा थांब, माझ्यासाठी मी येते तुझ्या बरोबर. तो ड्रेस कुठे? हॅलो हनी. तू पोचलीस का? हो, मी आता हॉटेलवर चालली आणि तयार होऊन लगेच निघेन. ओके. ठीक आहे, डॅडनी तुझी राहायची सोय केली आहे. तू डायरेक्ट तिथेच ये. ओके. ऑल राईट, सी यू. पॉलिनचं आणि तुझं कसं चाललंय? ठीक चाललंय डॅड. वर्षातून 2-3 वेळा भेटतोच आम्ही. मला खरंच त्या मुलीचं कौतुक वाटतं. जेव्हा तू कंपनी सांभाळायला लागशील तेव्हा कदाचित ती पण तुर्कीमध्ये सेटल होईल. डॅड कम ऑन. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता मी शांत बसतो. ठीक आहे. मिस्टर अजीज, मोठ्या मुलाला भेटून तुम्ही धाकट्या मुलाला विसरलात वाटतं. बकवास करू नको सेमरे. मी तुम्हाला सगळीकडे शोधलं. पाहुणे आले आहेत, तुमची वाट बघतायत. झालं का सगळं? हो झालंय. टेक्सोडो घाल. चल लवकर. टेक्सोडो घाल. चेष्टा करताय का? जे सांगितलंय ते कर. लवकर तयार हो. बरं. टक्सेडो घालून ये. हा, हा माझा आहे का? हॅलो. थँक्यू. हो ते तर माहित आहे. बिलकुल संकोच नाही करत तुम्ही. नाही रे, मला ऍडव्हेंचर्स करायला फार ऍडव्हेंचर्स बहुत खेळत एकदम येस. अरे मित्रांनो, काय करताय तुम्ही? मिस्टर अजीज तिथे त्यांचा इंटरव्ह्यू घ्या ना. जा तिकडे. हाय जे जे, माझी बहीण अशी वागते जशी काही ती मला ओळखतच नाही. असू दे, तू चल. पार्टी सुरू होणार आहे आता. आपली जागा वर तिथे D ब्लॉक मध्ये. ओके जे जे, पण मला आधी जरा टॉयलेटला जायचं. ठीक आहे ठीक आहे, तू जा, मी आहे. ऑल राईट. ओके. जे जे, जे जे, तू कुठे चाललाय? मी बाहेर जातोय. आपली जागा त्या बाजूला आहे, सगळा स्टाफ तिथेच आहे. हो अच्छा. हो. मला वाटलं ब्लॉक D आहे. ठीक आहे, सनेम शोधून काढेल आपल्याला. कुठे होतास तू? काय म्हणतोयस?
मी मस्त आहे, तू काय म्हणतोस? मी मजेत आहे. हॅलो, मी मेटीन. हँडसम दिसतोय. तू पण काही कमी हँडसम नाहीस. परत तरी चाललायस. 2 दिवसांनी परत जाईन, फार दिवस नाही. हा अजिबात बदलला नाहीये, पूर्वीसारखाच आहे. एक्सक्यूज मी येतो. यू कॅन ऑन. हा आनंदाचा क्षण आहे. सगळीकडे उत्साह पसरलाय. खरंच खूप बरं वाटतं हॅलो मला. जॉन. नाईस टू सी यू. मी आलेच. मिस्टर अझीज, का तुला इथे इन्व्हाइट नाही केलंय. संपूर्ण बिझनेस वर्ल्ड इन्व्हायटेड आहे आणि एका एजन्सीची ओनर म्हणून मी सुद्धा इन्व्हायटेड आहे, राईट? पण चोरांना इन्व्हिटेशन नाहीये. डॅड, रिलॅक्स प्लीज. आणि तुम्ही जरा प्लीज शूटिंग थांबवाल का? ऍक्च्युली खरे चोर तुम्ही आहात. तुम्ही माझं प्रेम चोरलत, माझं करिअर चोरलत आणि माझं फ्युचर सुद्धा चोरलत. आयलिन शांत बस. तू खूप जास्त बोलतेस. पण तू इथे काय करतेस? ओ डेरेन, वेलकम हनी. कशी आहेस तू? आम्ही तुझ्याबद्दल बोलत होतो. मी गेल्यानंतर तुला असिस्टंट वरून डायरेक्टरची पोस्ट मिळाली. चांगली संधी साधली आहेस. आयलिन शांत बस. तुला जे बोलायचं होतं ते झालं. एक्सक्यूज मी आयलिन, तू इथे काय करतेस? इथून जा आता. कसा आहेस डार्लिंग? मी तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायला आले होते. कदाचित मार्केटमध्ये तुमचं शेवटचं वर्ष असेल हे. गुड लक मिस्टर अझीज. बघ, स्कॅन्डल करून गेली. सगळे आपल्याकडेच बघतायत. इतरांचं टेन्शन घेऊ नका डॅड. चला आपल्याला आज जायला हवं. चला. काही जात जाऊया. चला सगळे. आणि तू सुद्धा टेन्शन घेऊ नकोस. सगळे ठीक आहेत. चल आज जाऊया. कम ऑन, रिलॅक्स. एक काम कर, तू वर जा. माझी काळजी नको करूस. एमरे माझ्यासोबत आहे. तेथून मी खूपच हँडसम दिसणार आहे, तुझ्यापेक्षा पण जास्त. बघाच. ठीक आहे दादा, मी येतो. हो ओके. डॅडची काळजी घे रे. हॅलो. येस. हो का? अच्छा. सगळे आलेत. आता सुरूच होईल. वेलकम लेडीज अँड जेंटलमेन. पेकरी हेरिकाच्या 40th अॅनिव्हर्सरीच्या सोहळ्यात आपण सगळे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. हॅलो, कुठे आहेस तू? हे डिरो नाहीये कदाचित.
मी कोणाला किस केलं? परफ्यूम सुद्धा किती वेगळा होता, अगदी जंगली फुलांसारखा. जान, माय लव्ह, मला थोडा उशीर झाला. आय एम सो सॉरी. सॉरी. चल तिथे जाऊया, इथे खूपच अंधार आहे. येस, चल जाऊया. तू कुठे आहेस? मला दिसत नाहीयेस तू. मी इथे 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 या बाजूला. अगं इकडे हा बघ. दिसलास, थांब आले मी. बघून चाल. सॉरी, बघून नाही चालू शकत का? आय एम रिअली सॉरी. होतीस कुठे तू? मला माहित नाही. अगं काय करतेस? तुझा फोन बंद कर. मी कोणाची केस केलं माहित नाही. कोणा? अरे बापरे. अरे बापरे. अरे फोन उचल. मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं नाहीये. अजिबात नाही. तू करणार आहेस, तुला करावंच लागेल. नाही, मी नाही करू शकत. मी एकदा सांगितलं ना, जर तू लग्न केलं नाहीस तर मी करीन. मग ठीक आहे, तुम्ही करा. मी करणार नाहीये. मला ती आवडत नाही. हॉटेलवर जाण्याआधी एक ड्रिंक घेऊया. हो घेऊया ना, पण पहिल्यांदा मला हे कपडे बदलू दे. ह्या टक्सिडो मध्ये मला खूप अस्वस्थ वाटतंय. ऑल राईट, पण तू खरंच खूप छान दिसतेस. मी आता खाली Okay. जाते. See you. सनीम काय आलं? काय शोधतेस? काही नाही. अरे ते हं. जे थांब. या पार्टी मधली सगळीच लोक ऑफिस मधली आहेत का? हे सगळे लोक ऑफिस मध्ये येतात. मिस्टर अझीजचे मित्र आहेत, कस्टमर्स आहेत. तू का विचारतेस? आता मी कसं शोधणार त्याला? इथे तर सगळ्यांनी काळे बूट घातलेत. काय? काही नाही, काही नाही. तू घरी जाऊन आराम करू द्या. भेटू आपण. ओके, गुड नाईट. हा, गुड नाईट. जान, तुझ्याशी बोलायचं होतं. 2 मिनिटं वेळ आहे का तुला? हो बोल ना, काय झालं? मला कळत नाही की कसं सांगू, पण ऍक्च्युली मला तुला एक गोष्ट सांगायची, पण कळतच नाही कसं सांगू. मेटिन जे असेल ते स्पष्टपणे सांग. आम्ही तुझ्या वडिलांचे वकील आहोत आणि आम्हाला खूप गोष्टी लपवून ठेवायच्या, पण ते लपवणं सोपं नाहीये. मेटिन, उद्या तुझे डॅड टूरवर जाणार आहेत. हा. समुद्रात बोटीतून. हो माहितीये. पण ते फिरायला जात नाहीयेत. मग कशासाठी जाणार आहेत ते? चेकअप करून घेण्यासाठी. का एक्झॅक्टली काय झालंय त्यांना? जान, तू काळजी नको करूस. ते उद्या जातील आणि तू बरेच दिवस त्यांना भेटू नाही शकणार, म्हणून तुला हे सगळं सांगतोय. मेतिन, काय झालंय ते मला स्पष्टपणे सांग प्लीज. जान, त्यांच्या लंग्स मध्ये स्वेलिंग आहे. ते सिरियस आहे, पण त्यांच्यावर उपचार होतील. तू काळजी नको करूस जान. आय एम सो सॉरी. जान, आय एम सो सॉरी की ही गोष्ट अचानक तुला सांगायला लागते आम्हाला. आणि माझे डॅड जाणार कुठेत? क्युबा. सगळे म्हणतात की तेच बेस्ट आहे.
जान माझा विश्वासच बसत नाहीये. जान ऐक ना, ते तुला आणि एमरेला न सांगता उपचारासाठी जाणार आहे. सुरुवातीला त्यांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, पण नंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि मग डॉक्टरांनी त्यांना समुद्रकिनारी जाण्याचा सल्ला दिला. आता ते इटलीला जातील आणि तिकडून ते क्युबाला जातील. मी डॅडना भेटून येतो जरा. जान हे बघ, हे तू कोणालाही सांगू नकोस. तुझ्या वडिलांची अशी इच्छा आहे की गोष्ट कोणालाही कळू नये, विशेषतः एमरेला कळू नये. प्लीज त्यांच्यासाठी तू. ठीक आहे मेटिन, ठीक आहे, कळलं मला. ठीक आहे, मला आधी माझ्या असिस्टंटला फोन करावा लागेल आणि मग आपण बोलूया. ठीक आहे. मी लवकर येऊ शकणार नाही. अचानक एक असं काम आलंय की मी ते अवॉइड करू शकत नाहीये. गुड बाय मीटिंग. बाय बाय. नाही, मी लगेच नाही येणार तिकडे. तिकडचं सगळं मी आल्यावर बघतो. अनफॉर्च्युनेटली काही गोष्टी अशा घडल्या आहेत की मी आता त्यांना अवॉइड नाही करू शकत आहे. मला इथे थांबावं लागेल. टॅक्सी. सनेम चाल. हो आलेच. डॅड, तुम्ही बरे आहात? स्कॅन्डल आहे हे, स्कॅन्डल. चल. इकडे हे सगळे मला प्रश्न विचारत होते. आयलीनच्या एजन्सी बाबतीत ही कोणाची आयडिया होती, तुमची की तिची? गोंधळ झालाय, सगळं गोंधळ. ठीक आहे, चला. मी असं केलंय तरी काय की मला हे दिवस बघायला लागतात. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच. तू आज आलीस, बरं वाटलं. पुढच्या वेळेस जरा जास्त वेळ बोलू आपण. येस, थँक्यू सो मच. आपण जातोय ना हॉटेलवर? नाही. ओके, मग तू जा. पॉलिन, तू माझ्यावर रागावलीस का? मी तुझ्यावर का चिडेन? तू अगदी तशीच आहेस. उद्या सकाळी माझी 6ची फ्लाईट आहे. तू सुद्धा आहे तसाच आहेस, बदलला नाहीयेस. उद्या सकाळी आपण भेटूया. पण उद्या सकाळी मला लवकर जावं लागेल. पुढच्या वेळी भेटू. टॅक्सी. तुला काहीतरी विचारायचं होतं. तुझ्या ऑफिसमध्ये तुझा एखादा मित्र आहे का ज्याला दाढी आहे? दाढी असणारा? तू हे काय आणि कशासाठी विचारतेस सनेम? त्यात काय एवढं, मी फक्त एक प्रश्न विचारतीये. तू कोणाला किस केलंस? कसं? कुठे केलंस? आणि तुझा मोबाईल का बंद आहे? तुझा फोन अजून का बंद आहे? आयहान, मला सांगशील तू कोणाला किस केलंस? मला माहित नाही. माहित नाही म्हणजे काय? मला खरंच माहित नाहीये आयहान. मी तुला घरी जाऊन फोन करते. ऑलराईट? हे बघ, कट करू नकोस. अरे आता हिला कोण समजावणार की ही छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करत असते. आता तू कोणाच्या मागे लागलीस? तुझं काय घेणं देणं आहे ग? तिथे तर पूर्ण वेळ माझ्यापासून लांब राहत होतीस. विषय बदलू नकोस. तू आयहानशी हळूहळू काय बोलत होतीस सांग. का सांगू तुला? हा, तू तर मला सारखी ओरडत असतेस. कधी विचार केलास? नेहमी मॉम सारखी ओरडत असतेस मला. माय डिअर, मी तुला ओरडत नाहीये. मी फक्त क्युरियस आहे. तू आयहानशी काय हळूहळू बोलत होतीस? मला काय घाबरतेस सनेम? बहीण आहे मी तुझी. सांग ना. अजूनही वाटतंय तू ओरडतीयस. असं काही नाहीये.
ओ गॉड, ठीक आहे, नको सांगूस. तसंही मला खात्री होती तू गॉसिपच करत होतीस. हो, गॉसिपच करत होते. वेलकम माय लव्ह. तुझं हे काय सुरू आहे? काय करते मी? तू तिथे का आली होतीस? माझी तिथे यायची इच्छा झाली म्हणून. विनाकारण तू आपल्या दोघांनाही अडचणीत आणतेस, कळलं? हे सगळं आत बसून बोलूया. ऍक्च्युली सुरुवातीला मला थोडासा संकोच वाटला, पण मला त्यांना भेटून सांगायचं होतं की आपण अजून सेपरेट झालेलो नाही आहोत. त्यांच्यामुळे माझी नोकरी गेली, आपण लग्नही नाही करू शकलो आणि माझं करिअर संपलं. ते माझा तिरस्कार करतात. ते तुझा तिरस्कार करत नाही. मग प्रॉब्लेम काय आहे? कुठल्या गोष्टीचं दुःख आहे तुला? बहुतेक तुला माझ्यासोबत राहायचं नाहीये. मला सगळ्यात जास्त तू हवी आहेस. मी माझ्या डॅडचे कस्टमर सुद्धा चोरतोय तुझ्यासाठी. तुला हे माहितीये ना? तुझा विश्वास बसावा म्हणून मी अजून काय करू शकतो? तर मग रिझाईन कर. माझी इच्छा आहे की आपण दोघांनी एकत्र काम करावं. असं होऊ शकत नाही, कारण माझे डॅड माझ्यावर कंपनी सोपवणार आहेत. काय? आर यू सिरियस? खरंच, माझ्या डॅडनं यापुढे काम करायचं नाही, म्हणून आता त्यांची पोस्ट मी सांभाळेन आणि तू माझ्यासोबत काम करशील. मी ऑलरेडी माझ्या कंपनीची बॉस आहे आणि तू फक्त स्वप्न बघतोस, कारण तुझे डॅड मला तुझ्या कंपनीत पाऊल सुद्धा ठेवू देणार नाहीत. विश्वास ठेव माझ्यावर, सगळं व्यवस्थित होईल. मी नक्की बॉस होणार. आणि ते तू डिझर्व करतोस एमरे. खरंच? खरंच. माझ्याकडे तुझ्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे. काय सरप्राईज आहे? थांब जरा. आत्ता. नंतर आत्ता. नंतर कुठे होतीस इतका वेळ आणि कधी आलीस? सांगत का नव्हतीस काय झालं ते? फोन पण कट करत होतीस. माहिती मी किती बेचैन होत होते. सनत, ऐक, माझं तुला वेट लागलंय का? अरे तुला आता कुठे नोकरी लागली आणि तिथे गेल्यावर नव्या कंपनीमध्ये तू कोणाला तरी केस करतेस आणि मला हे तू सांगत सुद्धा नाहीयेस. तू असं कसं करू शकतेस? नोकरीच्या पहिल्याच दिवशी तू कोणाला तरी केस करतेस आणि तू मला सांगत सुद्धा नाहीस. प्लीज, तू मला सगळं सविस्तरपणे सांगितलंच पाहिजेस. मी त्याला नाही ओळखत. ओळखत नाहीस? इकडे बघ, त्याने तुझ्यावर जबरदस्ती तर नाही ना केली? नाही यार, चुकून झालं. खूप झालं. तुला समजून घेण्याच्या नादात माझी सगळी एनर्जी गेली आहे. आता मला व्यवस्थितपणे सांग. आयहान, मला नोकरी लागलीये. मी माझ्या बहिणीच्या कंपनीमध्ये आज जॉईन झाले. हो, मी तर आधीच सांगितलं होतं तू तिथेच जॉईन होशील. आता मला व्यवस्थितपणे पहिल्यापासून सांगू की. आता काय सांगू तुला? मिस्टर अझीजच्या कंपनीची एक पार्टी होती आणि तिथे चुकून मी VIP ऑडिटोरियम मध्ये गेले. तिथे अंधार होता, त्यामुळे त्याने मला पाहिलं नाही. त्याला मी दुसरीच कोणीतरी वाटले. त्याने मला किस केला आणि मग मी तिकडून पळत बाहेर गेले. पण काय? ते खूप वेगळ्या प्रकारचं फिलिंग होतं. माझा श्वास थांबला होता. मी एकदम सुन्न झालेले आणि माझे हार्टबीट्स वाढलेले. हा तर खूपच मोठा घोळ झाला. बरं, तो मुलगा तुझ्या ऑफिस मधलाच आहे का? कदाचित तो आणि मिस्टर अझीजची ओळख असेलही. तिथे खूप अंधार असल्यामुळे त्याचा चेहराच मला दिसला नाही. फक्त त्याचे जेट ब्लॅक बूट दिसले. त्याने जेट ब्लॅक कलरचे बूट घातले होते. पण आपण बुटांवरून कोणाला ओळखू शकत नाही. पण त्याने जर महागडे कपडे घातले होते याचा अर्थ असा होतो की तो नक्कीच कोणीतरी श्रीमंत माणूस असणार. माहित नाही, तो खूप उंच होता. त्याने माझा हात पकडला आणि त्याला दाढी होती. दाढी होती. दाढी 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 दाढी. हल्ली तर कितीतरी माणसं दाढी ठेवायला लागली आहेत. तुला त्याच्याबद्दल अजून काही आठवतंय का? जरा आठवून बघ. विचार करू दे मला.
आपण इथे आहोत, लक्षात आहे ना सनम? आपण तुझ्या घरात आहोत, तू आणि मी. चल आता सांग काय झालं ते. मी प्रेमात पडलीये का? हेच प्रेम आहे का? जर नाहीये तर मग हे काय नक्की आयहान? हे प्रेम नाही तर काय? या सनम, मी काय सांगणार, मला तर याबद्दल काहीच माहित नाहीये. आपण एक काम करू शकतो की आपण त्याला एखादं नाव देऊ शकतो. तू म्हणालीस तो उंच आहे आणि त्याला दाढी सुद्धा आहे. तुला तो पॉपॉयचा शत्रू आठवतो ना, ब्लूटो? आपण त्याला ब्लूटो म्हणूया. जरा विचार करू दे. हेल्बेट्रॉस म्हणू त्याला. हे नाव त्याला खूप सूट करेल. काय फालतू नाव शोधून काढलंय सनम? एल्बेट्रॉस एकदम बोरिंग नाव आहे. बाय द वे, एल्बेट्रॉस म्हणजे काय आहे ग? एक पक्षी आहे जो फक्त गॅलपगॉस मध्येच असतो आणि त्यांचा थवा समुद्रावर मोकळ्या आकाशात उंच उडत असतो, हजारोंच्या संख्येत. अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य ते उडतच असतात. पंख न हलवता ते लांबवर उडत जातात. उडत राहतात खूप दिवस. अतिशय सुंदर पक्षी असतो तो. गॅलपगॉस एक आयलंड आहे जिथे हा पक्षी येतो आपल्या पार्टनरला शोधायला. ते खूप लॉयल पार्टनर असतात. संपूर्ण आयुष्यात त्यांचा फक्त एकच पार्टनर असतो. पार्टनर भेटल्यावर ते कायम त्याच्या सोबतच उडतात, उंच आकाशात. असे असतात अल्बेट्रॉस. काय झालं डॅड? या गोळ्या कशासाठी घेताय? अरे विशेष काही नाही, म्हातारपणात त्याची गरज असते. खरंय का? चल गार्डन मध्ये जरा गप्पा मारूया. तू इथे आहेस, खूप बरं वाटतंय. असं दिसतंय की मी इथे येऊन सगळ्यांना सरप्राईज दिलं. मिस्टर रिफत कसे आहात? मी बरा आहे. तुम्ही दमत नाही का? अहो राहू दे, लागलं तर मी करून घेईन ते. तुम्हाला अजून काही हवंय का? नाही नको, थँक्यू. गुड नाईट मिस्टर रिफत, टेक केअर. डॅड काय झालं? तब्येत ठीक आहे ना तुमची? मी ठीक आहे. डॅड, तुमच्यासोबत ट्रिपला यायचा विचार करतोय मी. आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवता येईल ना? हे फारच छान होईल. पण आज जे तुझ्यासोबत झालं त्याच्यावर मी खूप विचार केला. मी कंपनी सोडून जाऊ नाही शकत. मी माझी ट्रिप कॅन्सल करतोय. असं का करताय डॅड? तुम्ही अवश्य जा, इथली काळजी करू नका. एमरे आहे ना? बेटा, मी तुला खूप वेळा सांगितलंय की एमरे केपेबल नाहीये. तो क्रिएटिव्ह नाहीये. तो मॅनेजर सुद्धा नाही होऊ शकत. या कंपनीला माझी 40 वर्ष दिली. 40 वर्षांचे कष्ट आहेत माझे. मी वाऱ्यावर सोडून नाही जाऊ शकत मी. जोपर्यंत तुम्ही परगावी आहात मी सांभाळीन कंपनी. नाही, हे शक्य नाहीये. तुला तुझं काम आहे, जबाबदाऱ्या आहेत. तुझं म्हणणं बरोबर होतं. तू एका सिरियस प्रोजेक्टवर काम करायची तयारी केलीस, त्यामुळे मला वाटतं की तू केलेलंच बरं. प्लीज जा. डॅड, ही एवढी महत्वाची गोष्ट नाही. मी नंतर सुद्धा करू शकतो ते. आणि तुम्ही येईपर्यंत मी फितूर कोण आहे ते शोधून काढीन. तू खरंच शोधू शकशील का? हो, नक्कीच शोधून काढेन डॅड. 40 वर्ष काम केल्यावर 3 आठवड्यांची सुट्टी हवीच ना, म्हणून तुम्ही लवकर परत येऊ नका. ठीक आहे. हे बघ, तू बरीच वर्ष कंपनीत काम केलेलं आहेस, त्यामुळे तुला कामाचं स्वरूप माहिती आहे. तू क्रिएटिव्ह आहेस, प्रॅक्टिकल आहेस आणि तू हे Dad, नक्कीच come करू on. शकशील. एका मॅनेजरचे सगळे गुण आहेत तुझ्या. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी हे म्हणत नाहीये.
डॅड आता खूप उशीर झालाय. तुम्ही जाऊन झोपा. जाऊन जरा आराम करा. हा घ्या, हात धरून उठा. काळजी घ्या तब्येतीची. गुड नाईट. गुड नाईट बेटा. मॉम, एवढ्या सकाळी सकाळी सफाई का करतेस? मॉम, तुला माहिती आहे ना आज मुझफ्फरची फॅमिली येणार आहे आणि आयसन घराचा काना कोपरा चेक करते म्हणून हे सगळं. मॉम, तूच सांगितलं होतंस ना की एकतर लग्न कर किंवा नोकरी कर. आता मी जॉब शोधलाय ना. ते महिनाभर ट्रायल बेसिसवर ठेवतील आणि या सगळ्यातून तुझी सुटका होईल. पण प्रॉमिस तर प्रॉमिस असतं ना. आणि आपण संधी सोडू शकत नाही. घराबाहेर लाईन लागली आहे लाईन. डॅड, सारखी सारखी डॅड कडे जातेस त्याने काय होणार आहे? गुड मॉर्निंग. डॅड, तुम्ही एवढ्या लवकर का उठलायत? मी दुकान उघडते ना. नाही नाही, मी उघडतो जाऊन. तू जॉब करतेस ना, मग आता ते काम करू नकोस. तुम्ही जगातले बेस्ट डॅड आहात. आणि जगातली बेस्ट डॉटर आहेस तू. माझी लाडकी सने. फक्त तुम्हीच आहात जे मला समजून घेऊ शकता. अगं का नाही समजून घेणार? तू तर खास आहेस, खूप खास. जर लोकांना ही गोष्ट माहित नाहीये तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, तुझा अजिबात नाही. कळलं का? आत्मविश्वास हवा, इतरांकडे लक्ष देऊ नकोस. ठीक आहे, मी त्यासाठी प्रयत्न करेन. तुम्ही हा जबरदस्तचा तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. मला त्याच्याशी लग्न नाही करायचंय. डॅड, प्लीज मला समजून घ्या. कसं करू बेटा? आपण त्यांना प्रॉमिस केलंय आणि मी दिलेला शब्द नेहमी पाळतो, म्हणून आपण नाही म्हणू शकत नाही. आपलं भविष्य आपल्यासाठी काय घेऊन येणार कुणास ठाऊक. काय करायचं हे नेहमी मॉमच तुम्हाला सांगत असते ना. तुला कसं माहिती? मी टेन्शन मध्ये, तुम्हाला जोक सुचतायत. चल आता आपण नाश्ता करूया. चल. त्या सगळ्या सुटकेस तिकडे एक केबिन मध्ये ठेव. समजलं का? थँक्यू सो मच सगळ्याचसाठी. हा, एम्ब्रे, तू काल रात्री घरी नव्हतास त्यामुळे तुझ्याशी बोलणं नाही झालं. माझ्या अनुपस्थितीत जान कंपनी सांभाळेल, ठीक आहे ना? पण दादा, तू 2 दिवसांनी जाणार होतास ना? हो, पण डॅड परत येईपर्यंत मी इथेच थांबेन. ओह, आता जेव्हा आधीच ठरलंय तुमचं, तर मी मध्ये बोलणारा कोण आहे? अरे असं का बोलतोयस? काल रात्री तू घरी नव्हतास. डॅडनी फॅक्स पाठवायला हवा होता का? काय करताय? वादावादी बंद करा आणि कंपनीच्या घडामोडी लीक करणाऱ्याला पहिले शोधून काढा. काळजी घ्या आपापली. त्याला शोधून माझ्या पुढे उभं करा. चल आता चहा घेऊया. ठीक आहे.
हाय, गुड मॉर्निंग सनेम. जबरदस्त. जबरदस्त, तू माझं मन दुखवलंस. माझं नाव मुझफ्फर आहे. आज रात्री लग्नाची बोलणी करण्यासाठी मी तयार. सनेम, कसा दिसतोय मी? मस्त ना? तू खरंच एवढा तयार होऊन आलास? ओ गॉड, मला रडू येत. अगं नाही, कुठे जातेस तू? मी तुला रडताना नाही पाहू शकत. प्लीज सनेम, आता हो म्हण ना तू. हे बघ, आपलं लग्न होणार नाहीये आणि तू आत्ताच घरी जा. ओके? ठीक आहे, एक मिनिट थांब ना तू. तुला काही गोड खायचंय का? अजिबात नाही. माझा मूड खूप खराब आहे आणि तुला माहितीये माझा मूड खराब असला की काय होतं. मला चांगलं माहितीये, तू ना आणखीन चांगले दिसायला लागतेस. हे बघ, माझं डोकं फिरवू नकोस. तू आत्ताच निघ, आत्ताच निघ. ठीक आहे, पण मी गेलो तरी तुझी वाट पाहत राहीन. येशील ना सनेम? काय झालंय तुला? काय? काही होण्यासाठी काही कारण आहे का? डॅडने माझ्याऐवजी तुला कंपनी सांभाळायला दिली तर मला काहीच फरक पडत नाही. कम ऑन एमरे, लहान मुलासारखं वागू नकोस. तुला माहितीये डॅड 3 महिन्यांसाठी गेलेत आणि त्यानंतर तुलाच कंपनी सांभाळायची आहे, हो की नाही? ठीक आहे. तू एवढा अस्वस्थ होतोयस. एकत्र काम करू, तू फायनान्स बघशील आणि मी डिझाईन्स बघीन. आणि जेव्हा डॅड परत येतील तेव्हा तुला हवं ते तू करू शकतोस. तसंही मला ते काम करायचं नाही. कम ऑन. ठीक आहे, काहीच हरकत नाही. आणि अस्वस्थ होण्याचं कारणच नाहीये. आपल्या डॅड ना त्या चीटरमुळे किती त्रास होतोय दिसतोय ना. आपल्याला तो फितूर लवकरात लवकर शोधून काढायचा. मला सांग, तुला कोणावर डाऊट वगैरे आहे का जो आपल्या प्रोजेक्टची माहिती आयलीनला पोहोचवत असेल? मला काहीच आयडिया नाही. अच्छा, आयडिया नाही आहे. नसेल तर अजून एकदा विचार कर, कारण आपल्यासाठी हे खूपच गरजेचं आहे. तुला तर फक्त फॅशनेबल काय करतोस? दादा, मला देते. ओके नाही? माइंड युअर ओन बिझनेस. आता ओके ना? हो, ठीक आहे. सॉरी. चल जाऊया, उशीर होतोय. मला थोडं काम आहे, मी नंतर येतो. ठीक आहे. एमरे, तुला अजूनही माझी बिझनेस पार्टनर व्हायची इच्छा आहे? हलील अंकल, मी म्हटलं होतं ना की मी तुमचे पैसे परत करेन. का सारखा फोन करताय मला? हो, मी तुमचे पैसे इन्स्टॉलमेंट्स मध्ये देईन. हो, तुमच्या पार्टनरला सांगा की मी सगळे पैसे एका वेळी नाही देऊ शकत. मी थोडे थोडे करून सगळे देईन. हलील अंकल, प्लीज माझ्या घरी येऊ नका, नाहीतर माझ्या डॅडना हार्ट अटॅक येईल. हे बघा, तुम्ही तुमचा शब्द पाळत नाहीये. मग तुमच्या पार्टनरला समजावून सांगा ना. मी थोडी कुठेच पळून जाणार आहे. हो, ठीक आहे. मी ऑफिस झाल्यावर तुम्हाला दोघांना येऊन भेटते. आता प्लीज फोन ठेवा, समजलं? तू ठीक आहेस ना सनेम? काही प्रॉब्लेम आहे? काय नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. हे हलील अंकल सुद्धा ना. तर मी काय सांगत होते, मिस्टर अजीज टूर वर गेले. तू सांगितलं होतं. गुड मॉर्निंग. हॅलो. माझं ना खूप डोकं दुखतंय जे. मला ना एक कप कडक चहा हवाय. तुला चहा हवाय? अगं कुठल्या जमान्यात जगतेस तू सनेम? चहाने किती नुकसान होतं तुला माहितीये तरी का? शरीरातली सगळी एनर्जी निघून जाते. ऍक्च्युली सगळे म्हणतात चहाने तरतरी येते वगैरे, पण तू अहमदचा फोटो का काढतीयस? अहमद, त्याचा फोटो का काढतीयस? अहमद, मी दाढीवाल्या लोकांचे फोटो कलेक्ट करते. हॉबी माझी. एनिवे, मी तुला काय सांगत होते, तू म्हणत होतीस मिस्टर जान 2 दिवसांनी परत जाणार होते, पण ते आता काही दिवसांनी कॉफी हवी जाणार. का? हो चालेल. ऐक माझं, मिस्टर अजीज येईपर्यंत मिस्टर जान जनरल डिरेक्टर असतील. खरं सांगायचं तर ही जागा त्यांच्यासाठी योग्य नाहीये. मिस्टर जान फ्री स्पिरिटेड आणि लाईटी आहेत. जे हा, बहुतेक ते कंपनी बंद करून निघून जातील.
तू प्लीज जरा काहीतरी चांगलं बोलशील का? गुलीज, पण तुला कसं माहिती की मिस्टर जान त्यांच्या डॅडना रिप्लेस करणार आहेत? हनी, काहीतरी खूप महत्वाचं असल्याशिवाय मिस्टर जान सकाळी तिथे आलेच नसते. नक्की काहीतरी असणार. मला वाटतं की मिस्टर जान एक घमंडी, अकडू आणि जरा जास्त स्ट्रिक्ट बॉस आहेत. पण काय करणार, आजकाल सगळे बॉस असेच असतात ना. जेव्हा ऑफिस मध्ये बोर होतात तेव्हा प्राण्यांशी जाऊन खेळतात. एकदा काही सिंहालाच भरवतील, मग कंपनीत परत येतील. एम्प्लॉईज ना लिटरली पपेट्स बनवून ठेवतात. त्यांच्या लाईफ मध्ये ना मजेची काही कमतरता नसते. असो, मला भूक लागली. तुम्हाला नाही लागली? नाही लागली तर तोंडाने बोल ना. हा, तर मी आता काय म्हणत होते? कोण आहेत ते? मिस्टर जान. मी तर त्यांना ओळखत सुद्धा नाही. इथले बॉस असतील, पण मी त्यांना अजून पाहिलं नाहीये. मी सुद्धा इथे काम करते. माझं डिपार्टमेंट छोटं जरी असलं ना तरी मी इथली एम्प्लॉई आहे. मी पण इम्पॉर्टंट आहे. मेलीस तू? तुम्ही असं बघताय जसं ते माझ्या मागे उभेत. अगं हा. होतीस तर. नाव काय आहे तुझं? सनेम. सनेम. माझं नाव आहे सनेम. सनेम. तुम्ही हिला दी अदर वन सुद्धा म्हणू शकता. उगाच जोक्स मारू नकोस प्लीज. मी तर फक्त वातावरण हलकं करत होते. 5 मिनिटांनी मीटिंग आहे, मला सगळे हजर हवेत. 5 मिनिटात. माझी नोकरी गेली तर 3 वेळा नाव घेतलं मी त्यांचं. नोकरी गेली माझी. आम्ही किती ऍक्टिंग केली. तू जे काही बोललीस ते त्यांनी सगळं ऐकलं. हो ना, सगळं ऐकलं त्यांनी. हो, सगळं.